नमस्कार. योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये सध्या आपली चर्चा वर्ष 2026चे वार्षिक राशीफलाविषयीची चालू आहे आणि आज या शृंखलेचा 5वा भाग आहे. आजच्या भागामध्ये आपण सिंह रास आणि सिंह लग्नांच्या जातकांसाठी वर्ष 2026 हे कसे असणार आहे याची ज्योतिषीय माहिती ही अभ्यासणार आहोत. वर्षफलाचा विचार करत असताना मुख्यत्वाने गुरु, शनी आणि राहू केतू या ग्रहांचा विचार केला जातो, कारण हे ग्रह एका राशीमध्ये दीर्घकाल वास्तव्यासाठी असतात आणि त्यांचे परिणाम हे सुद्धा त्यामुळे जातकावर दीर्घकाळ टिकणारे असतात आणि म्हणूनच या ग्रहांचा येथे विचार केला आहे आणि त्यावरच आधारित हे वर्षफल असणार आहे. हे राशीफल आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे. ज्यांना आपली चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार पाहावे आणि फलादेशाच्या अचूकतेसाठी हे राशीफल आपली लग्न राशी आणि आपली चंद्रराशी या दोन्हीनुसार पाहावे आणि अंतिमतः आपला निर्णय घ्यावा. आज सिंह राशीच्या जातकांची चर्चा असणार आहे. सिंह राशीचा स्वामी हा सूर्य असतो. त्याचबरोबर सिंह ही रास अग्नितत्वाची रास आहे. सिंह राशीला सध्या अष्टमस्थ शनी आहे, म्हणजेच सिंह राशीच्या जातकांना शनीची ढैया सुरू आहे. सिंह राशीच्या जातकांचा स्वभाव पाहता असे लोक साहसी असतात, आत्मविश्वासाने भरलेले असतात, मनापासून विचार करणारे असतात. त्याचबरोबर मानी हा त्यांचा स्वभाव गुणधर्म असतो. त्यांची निर्णय क्षमता ही सुद्धा उत्कृष्ट असते आणि आपल्या मताप्रमाणे इतरांनी वागावे असेही त्यांचे काहीसे मत असते. असा हा वर्ष 2026चा कालखंड सिंह राशीसाठी कसा असणार आहे याची आता आपण ज्योतिषीय माहिती पाहणार आहोत. हे वर्ष सिंह रास आणि सिंह लग्नांच्या जातकांसाठी आत्मचिंतन, आत्ममनन करायला लावणारा असा हा कालखंड असणार आहे. एकंदर स्थिती ही ठीकठाकच असलेली दिसून येते, कारण सिंह राशीला सध्या ढैया सुरू आहे. तुम्ही आपली जबाबदारी ओळखून वागणे हा तुमच्यासाठीचा मूलमंत्र असणार आहे. जीवनाला नवीन कलाटणी देणारा असा हा कालखंड तुमच्यासाठी आहे. स्वतःला मजबूत बनवण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहणार आहात. शनी अष्टम स्थानामध्ये आहे. हा आयुवृद्धी करतो, परंतु हा त्रास सुद्धा देत असतो. म्हणजे हा शनी कर्मण्य बनवत असतो आणि म्हणूनच सध्या शनीची ही ढैया हा कालखंड सिंह राशीसाठी एक तणावाचा किंवा जास्त कर्म करायला लावणारा असा कालखंड असणार आहे. आर्थिकदृष्ट्या सिंह रास आणि सिंह लग्नाच्या जातकांनी आपले व्यवहार हे सावधानतेने केले पाहिजे. त्याचबरोबर धैर्याने वागणे हे सुद्धा तुमच्यासाठी अत्यंत गरजेचे असणार आहे. सफलतेची स्थिती ही या संपूर्ण वर्षभरात मंद असणार आहे, परंतु तुम्ही धैर्याने जर वागला तर तुम्हाला हा शनी तुमच्या कामाचे फळ देण्यास कोणतीही कसूर सुद्धा करणार नाही. गुरु हा सुरुवातीच्या काळामध्ये तुमच्यासाठी लाभभावात असणार आहे. लाभभावात असलेला हा गुरु तुमच्यासाठी सर्वार्थाने तुम्हाला प्रगतीपथावर नेणार आहे. आर्थिकदृष्ट्या हा कालखंड तुम्हाला सक्षम बनवणार आहे. त्याचबरोबर हा भाव तुमच्या लाभाचा आहे, कामनांच्या पूर्तीचा आहे, आकांक्षा पूर्तीचा भाव असल्याने तुमचे मनोरथ या कालखंडात सिद्धीस जाऊ शकते. त्यानंतर जून 2026 ते नोव्हेंबर 2026 या कालखंडात गुरु हा तुमच्यासाठी व्ययभावात असणार आहे. हा काल आर्थिकदृष्ट्या सावधानतेने व्यतीत करण्याचा आहे, परंतु आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जर तुमचा रस असेल तर त्यांच्यासाठी मात्र हा कालखंड एक मोठी पर्वणीच ठरणार आहे. या कालखंडात तुम्ही आत्मचिंतन करणे, आत्ममनन करणे यासारख्या गोष्टी तुमच्यासाठी हिताच्या ठरणार आहेत. तुमची दिनचर्या या कालखंडात विस्कळीत होऊ शकते आणि म्हणून तुम्ही वेळेचे योग्य नियोजन करणे हे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे. या कालखंडात यात्रायोग, परदेशी प्रवास यासारखे योग तुमच्यासाठी हा गुरु घेऊन येत आहे. त्यानंतर पुन्हा एकदा नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच 1 नोव्हेंबरला हा गुरु पुन्हा एकदा राशी परिवर्तन करेल आणि तेव्हा तो सिंह राशीत जाईल आणि तुमच्यासाठी तो तुमच्या लग्नी म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्व भावावर येणार आहे आणि हा कालखंड तुमच्यासाठी एक अत्यंत श्रेष्ठ असा कालखंड असणार आहे. हा गुरु तुम्हाला जीवनात स्थिर स्थावरता देण्यासाठी सक्षम असणार आहे. पूर्वी तुम्ही जे गमावले आहे ते तुम्ही मिळवण्याचा प्रयत्न या कालखंडात करू शकणार आहात. त्याचबरोबर सिंह राशीत असलेला हा गुरु तुमचे व्यक्तिमत्व हे सुद्धा उठावदार बनवणार आहे. ढोबळमानाने गुरु हा सुरुवातीला चांगला, मध्यंतरीच्या काळामध्ये त्रासदायक आणि त्यानंतर पुन्हा एकदा
आपली चांगली स्थिती घेऊन तुमच्यासाठी येणार आहे. राहू हा संपूर्ण वर्षभर म्हणजे 5 डिसेंबर 2026 पर्यंत तुमच्यासाठी सप्तम भावामध्ये असणार आहे. तुमचे दाम्पत्य जीवन त्यामुळे विस्कळीत होऊ शकते. राहू हा भ्रम उत्पन्न करणारा ग्रह आहे. त्यामुळे स्वतःची मते या कालखंडात डळमळीत होऊ शकतात. त्याचबरोबर दुसऱ्याचे बोलणे हे सुद्धा तुम्ही समजून घेतले पाहिजे आणि त्यानंतरच आपण सुद्धा आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवूनच बोलले पाहिजे. व्यापारात सुद्धा हा कालखंड सावधानतेने वागण्याचा असाच असणार आहे आणि भागीदारी जर करणार असाल तर त्यासाठी हा कालखंड अनुकूल म्हणता येणार नाही. जर करणारच असाल तर कागदपत्रांची योग्य ती पूर्तता केल्यानंतरच भागीदारीत तुम्ही काम करणे हे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे. विवाहाचे निर्णय हे सुद्धा या कालखंडात अत्यंत सावधानतेने घेणे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे. नोकरी, व्यापार या सर्व क्षेत्रात तुम्ही सावधानतेने राहणे हे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे. हा वर्षभराचा काळ तुमच्यासाठी शांतीपूर्णरित्या व्यतीत करण्यासाठीचा असलेला असणार आहे. या राहिलेली कामे तुम्ही पूर्ण करण्यावर तुमचा लक्ष देणे हे सुद्धा गरजेचे असणार आहे. करिअरमध्ये कोणत्याही प्रकारची जोखीम या कालखंडात तुम्ही स्वीकारू नये. कागदपत्रांची पूर्तता करणे हे तुमच्यासाठी अत्यंत गरजेचे आहे आणि सिंह रास आणि सिंह लग्नांच्या जातकांसाठी अहंकारावर तुम्ही नियंत्रण ठेवले पाहिजे. ऑक्टोबर, नोव्हेंबर या कालखंडात व्यावसायिक निर्णय शक्यतो घेऊ नयेत. त्याचबरोबर अहंकारापासून स्वतःला दूर ठेवले पाहिजे. आपली वाणी ही सुद्धा कार्यक्षेत्रात आणि आपल्या घरात सुद्धा मधुर ठेवली पाहिजे. तुमचे काम हेच तुमची ओळख असणार आहे आणि हे ओळखून तुम्ही या कालखंडात परिश्रम केले पाहिजेत. नोकरीमध्ये तुम्हाला इतरांचा त्रास होण्याची सुद्धा शक्यता आहे. त्याचबरोबर षडयंत्रापासून सावध राहणे हे सुद्धा तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे. व्यापाराचा विचार करता जानेवारी ते ऑक्टोबर महिन्याचा कालखंड तुमच्यासाठी व्यावसायिकदृष्ट्या श्रेष्ठ आहे. त्यानंतरचा काळ हा थोडाफार कठीण असू शकतो आणि त्याची तयारी तुम्ही वर्षाच्या सुरुवातीलाच करून ठेवायची आहे. स्वास्थ्याचा विचार करता सिंह रास आणि सिंह लग्नांच्या जातकांनी योग्य ती खबरदारी घेणे हे सुद्धा त्यांच्यासाठी गरजेचे असणार आहे. तुम्ही मानसिकरित्या थकून गेलेले असणार आहात. त्यासाठी पुरेशी झोप घेणे हे सुद्धा तुमच्यासाठी वर्षभरामध्ये महत्त्वाचे असणार आहे. या साध्या सोप्या वाटणाऱ्या गोष्टी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणार आहे. वेळेचे नियोजन करून घेऊन काम करणे तुमच्यासाठी हिताचे असणार आहे. सिंह रास आणि सिंह लग्नांच्या जातकांसाठी मूलमंत्र म्हणजे या संपूर्ण वर्षभरामध्ये तुम्ही कोणतीही मोठी रिस्क घेऊ नये. जी कामे आधीपासून चालत आलेली आहेत त्यावरच फोकस करून तुम्ही तुमचे काम केले पाहिजे. त्याचबरोबर प्रामाणिकपणे सुद्धा तुम्ही काम करणे हे अपेक्षित असणार आहे. स्वास्थ्याचा विचार करता ज्यांना दीर्घकालीन दुखणी आहेत त्यांनी स्वतःच्या स्वास्थ्याची योग्य ती काळजी घ्यावी. त्याचबरोबर जुनाट दुखणी ही सुद्धा डोकेवर काढण्याची शक्यता ही नाकारता येत नाही आणि त्याचबरोबर आर्थिक चढ उतारामुळे तुमचे मानसिक धैर्य हे तुम्हाला सांभाळावे लागणार आहे. परिवारात सुद्धा कलहाची स्थिती ही निर्माण होऊ शकते आणि त्यासाठी परिवारामध्ये सुसंवाद असणे तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. उपाय म्हणून मारुतीची उपासना करणे, त्याचबरोबर काळ्या वस्तूंचे दान करणे यासारख्या गोष्टींचा अवलंब यावर्षी तुम्ही केला पाहिजे. त्यामुळे शनीचे प्रतिकूलत्व कमी होऊ शकणार आहे. दाम्पत्य जीवनाचा विचार करता दाम्पत्य जीवन हे ठीकठाक असलेले दिसून येत आहे. आधीपासूनच जर काही दाम्पत्य जीवनात कलह असतील तर मात्र तुम्ही स्वतःला सांभाळले पाहिजे. कोणत्याही प्रकारच्या गैरसमजापासून दाम्पत्य जीवन सुरक्षित ठेवणे हे तुमचे परम कर्तव्य असणार आहे. प्रेमीजनांसाठी सुद्धा हा कालखंड फारसा अनुकूल म्हणता येत नाही. तुम्ही तुमचे निर्णय हे काळजीपूर्वक घेतले पाहिजे. प्रेमाचे रूपांतर विवाहात करणार असाल तरी सुद्धा तुम्ही त्यामध्ये योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे आणि संपूर्ण विचारांतीच निर्णय घेणे तुमच्या हिताचे असणार आहे. नोव्हेंबर 2026 नंतर हे निर्णय तुमच्यासाठी अनुकूल ठरताना दिसत आहेत. परंतु सावधानता ही विवाह जमवणार असाल तर अत्यंत महत्त्वाचीच असणार आहे. 5 डिसेंबर नंतर राहू आणि केतू हे ग्रह राशी परिवर्तन करतील आणि तुमच्यासाठी 6ठ भावामध्ये हा राहू येईल. ही स्थिती तुमच्यासाठी चांगली असणार आहे. विद्यार्थ्यांचा विचार करता सखोल अध्ययन करणारे जे विद्यार्थी आहेत, थोडक्यात उच्च शिक्षण घेणाऱ्यांसाठी हा कालखंड हा चांगला असणार आहे. त्याचबरोबर गूढ अध्ययन करण्यात ज्यांना रस आहे त्याच्यासाठी हा कालखंड अनुकूल असणार आहे.
एकंदरीत सिंह रास आणि सिंह लग्नांच्या जातकांनी हे संपूर्ण वर्षभर संयमाने वागणे, धीराने वागणे आणि फळाची अपेक्षा न करता काम करणे हे तुमच्यासाठी हिताचे असणार आहे. अशा रीतीने आज आपण सिंह रास आणि सिंह लग्नांच्या जातकांसाठी वर्ष 2026 कसे असणार आहे याची माहिती करून घेतलेली आहे. अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषी आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन प्रेस करायला सुद्धा विसरू नका, ज्यायोगे आमच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यास मदत मिळणार आहे. पुढच्या भागामध्ये आपण कन्या रास आणि कन्या लग्नांच्या जातकांसाठी वर्ष 2026 कसे असणार आहे याची माहिती करून घेणार आहोत. आज येथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.